श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर। झणझणीत अख्खा मसूर हॉटेल सारखं कसं बनवायचं, काय काय साहित्य लागते, कमी मसाले कमी तेल, झटपट तयार होणार झणझणीत एकदम हॉटेल सारखं काय काय साहित्य लागते चला बघूया साहित्य काय काय लागते अख्खा मसूरा करता। इथे 1 वाटी मसूर घेतलेला आहे, रात्री भिजू घातलेला आहे। आपण लवकर करायचं असल्यास गरम पाण्यात भिजू घातल्यानंतर 2-4 तासात होतंय। हे मसूर घेतलेला आहे भिजू घालून। आता इथं लाल तिखट घेतलेला आहे, जिरे हे घेतलेलं आहे, मोहरी, गरम मसाला, कांदा लसूण, हळदी पावडर, मीठ, लाल तिखट, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। कांदा जास्तच वापरायचा ह्या भाजीला, बारीक चिरून घ्यायचं होईल तेवढं बारीक। लसूण घेतलेला आहे वाटून, टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर एवढं साहित्य घेतलेलं आहे। आता बघूया चला भाजीला सुरुवात करू। कढई ठेवलेली आहे गॅसवर। आता कढई गरम होत आहे। आता तेल टाकू आपण ह्याच्यात 2 चमचे, आपल्याला हवं तसं तेल कम जास्त। आता तेल गरम होत आहे। तेल गरम होत आहे। आता तेल गरम झाले का बघू। तेल गरम झालेलं आहे छान। आता मोहरी जिरे टाकूता, कांदा टाकायचं बारीक चिरून घेतलेला, मिक्स करायचं आता सगळं। कांदा जास्तच वापरायचा ह्या भाजीला आणि बारीक चिरायचं होता होईल तेवढं। कांद्याला कलर येत आहे। आपण त्यात लसूण टाकूता। लसूण पहिल्या टाकलेलं का चिटकत आहे म्हणून आता टाकलेलं आहे मी। आता हे मिक्स करूता, कढीपत्ता टाकूता, सगळं मिक्स करायचं। आता थोडी हिंग बी टाकूता चिमटभर, सगळं असं एकजीव करून घेऊता। कांद्याला चांगलं कलर येऊ द्यायचं, कांद्याला चांगलं सोनेरी कलर येऊ द्यायचं। कच्चं असलं का भाजी मध्ये लागते, असं छान लागत नाही। सोनेरी कलर येऊ द्यायचं, असं चांगलं 5-10 मिनिट असं कांद्याला आपण फ्राय करून घ्यायचं असं छान। तर चांगलं हलवरी करत राहायचं, चिटकत नाही कढईला। आता कांद्याला सोनेरी कलर आलेला आहे, बघू शकता हो का। आता टोमॅटो टाकून बारीक चिरून घेतलेला, तर हे बी असं मिक्स करत राहू 2-3 मिनिट मऊ पडेपर्यंत। कांदा बी टोमॅटो ते थोडं मीठ टाकू त्याच्यात, लवकर टोमॅटो कांदा मऊ पडतंय। सारखं असं हलवत राहायचं, चिटकत नाही कढईला, नसता खाली चिटकत करपतंय। असंच मी आपल्या चॅनलवर व्हेज रेसिपी आणत असते। नॉनव्हेज मी खात पण नाही, नॉनव्हेज बनत पण नाही। आपल्या चॅनलवर फक्त व्हेज रेसिपी राहते डेली। आता टोमॅटो कांदा मस्त तेलात हे झालेला आहे, कलर आलेला आहे, मऊ पडलेला आहे। आता ह्याच्यात मसाले टाकूया आपण। थोडं लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडं मीठ, थोडं हळदी पावडर, थोडं गरम मसाला। आता आपण हे मसाले परतून घेऊया स्लो गॅसवर, करपत्यात लवकरच मसाले टाकलं का। गॅस बारीक करायचं मसाले टाकलं का। सगळं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मसाल्याला बी, सारखं हलवत राहायचं। बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे छान असं कडेनं। आता ह्याच्यात आपण भिजू घातलेले मसूर टाकूता, ते टाकून असं मिक्स करूता। आता हे मसूर टाकल्यानंतर बी 5 मिनिट आपण हे करायचं, म्हणजे असं चव चांगली येते। लगेच पाणी टाकलं का चव लागत नाही।
असंच आपण खालीवरी करत राहायचं. आता मसूर टाकल्यानंतर बी पाणी टाकायचं नाही. बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे भाजीला. असंच मी आपल्या चॅनलवर रेसिपी आणत असते घरगुती पद्धतीनं, साध्या सोप्या चविष्ट. रोज माझ्या चॅनलला नवीन असल्यानं तुम्ही सबस्क्राईब करा. असं सपोर्ट असू द्या तुमचा. आपल्या चॅनलला रोज रेसिपी येत आहे साध्या सोप्या पद्धतीनं. फक्त व्हेज येत आहेत, नॉनव्हेज नाही. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. असंच तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलवर. आता मसूर छान तेलात हे झालेले आहे, कलर आलेला आहे. आता आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकू त्याच्यात. गरमच पाणी टाकायचं, भाजीला चव छान येते. थंड टाकलं का छान लागत नाही, तरी येत नाही, कलर येत नाही. असं गरम पाणी टाकायचं आपल्याला हवं असेल तसं, जास्त बी टाकायचं नाही. आता असंच आपण भाजी 5 मिनिट शिजून घेऊ त्या झाकून ठेवून भाजीवर. आता आपण झाकण उघडूता भाजी शिजली का कसं बघूया. मस्त असं भाजी शिजत आलेली आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. आता ह्याच्या मध्ये कोथिंबीर टाकूत आपण वरून. बघू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे. आता आपण वरून तडका टाकूया, जिरे लाल मिरच्या टाकून. तर म्हणे असं तडका आवाज येऊ. बघू शकता भाजी किती छान झालेली आहे. सुवास पण भाजीचं खूप छान येतं असं. हा छान येतं असं. लगेच जेवण करावं असं काही वाटतं या सुवासाला बघून. आता भाजी शिजलेली आहे. आता गॅस बंद करूत आपण. बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम झणझणीत सोप्या पद्धतीची, हॉटेल सारखी खूप छान लागते. अशा प्रकारे भाजी तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. खूप चविष्ट लागते. किती कलर आलेला आहे बघा भाजीला. अशा प्रकारे भाजी तुम्ही पण एकदा करून बघा, टेस्टी लागते. बघू शकता भाजी किती मस्त झालेली आहे. सोप्या पद्धतीने लवकरात लवकर होते. अशा प्रकारे भाजी तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. खूप टेस्टी लागते. हॉटेलला गेल्यासारखे असं वाटतं, झणझणीत एकदम. खूप टेस्टी लागते अशी भाजी तुम्ही पण एकदा करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असंच तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलवर. मी असंच घरगुती पद्धतीनं रेसिपी आणत असते, चविष्ट साध्या सोप्या पद्धतीनं. धन्यवाद.